नमस्कार मित्रांनो, मी तुषार गांगुर्डे तुमचं ह्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो. हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी, जे विद्यार्थी आता परीक्षेचं टेन्शन घेत आहेत, परीक्षा कशी होईल, माझा पेपर कसा होईल, MSCITचा पेपर असू द्या किंवा कम्प्युटरचा कोणताही पेपर असू द्या, त्या पेपरमध्ये विचारले जाणारे प्रश्न हे कसे असतील, तर तुमचं या व्हिडिओमध्ये मी काही प्रश्न असे आणले आहेत की ते प्रश्न पेपरामध्ये खूप वेळा विचारले गेलेत आणि त्यांचे आन्सर देताना विद्यार्थ्यांना थोडं कन्फ्युजन झालं. मग या विद्यार्थ्यांना, सर्व विद्यार्थ्यांना आणि तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ खास आज तुम्हाला मी देत आहोत आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला जवळपास मी 25 प्रश्न असे सिलेक्ट केलेत की ते पेपरामध्ये हमखास विचारले जातात. तर चला तर मग वेळ न वाया घालता आपण ह्या व्हिडिओकडे आणि प्रश्न क्रमांक 131 कडे जाऊया. 131 म्हणजे आमच्या ह्या व्हिडिओचा 7वा पार्ट. चला तर मग आपण सुरुवात करूया. सर्वात महत्त्वाचा पहिला प्रश्न दिलाय, संगणकामध्ये तात्पुरता डेटा साठवण्यासाठी कोणती मेमरी वापरली जाते. हा मागे प्रश्न विचारला गेला होता, मला माहिती आहे. रॅम फॉर्म रँडम ॲक्सेस मेमरी ही मेमरी तात्पुरती असते, लाईट गेल्यानंतर बंद पडते. ज्याप्रमाणे आपण केलं आहे त्याप्रमाणे आपण कम्प्युटरवर काम केलं आहे त्याप्रमाणे जर लाईट गेलीच आणि तो डेटा लगेच आपल्या तिथून जात असतो. मग आपण ह्या ठिकाणी याचं उत्तर काय लिहिलंय, रॅम फॉर्म रँडम ॲक्सेस मेमरी. आता या ठिकाणी पुढचा प्रश्न येतो, ईमेल पाठवताना प्राप्तकर्ताचा पत्ता कोणत्या बॉक्समध्ये लिहिला जातो. आता बघा ह्या ठिकाणी सब्जेक्टमध्ये आपण लिहितो आपला सब्जेक्ट, त्यानंतर टू मध्ये लिहितो आपण प्राप्तकर्त्याचा पत्ता. त्याचा इथे आपण पत्ता लिहित असतो, सिग्नेचरमध्ये नाही आणि ड्राफ्टमध्ये नाही. टू मध्ये आपण त्याचा पत्ता लिहित असतो समोरच्याचा, हे लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न आहे, MS एक्सेल मध्ये निवडलेल्या सेलमधील माहिती हटवण्यासाठी कोणती की वापरली जाते. मग आता माहिती तुम्हाला हटवायची, तर ती जी तुम्ही माहिती त्या ठिकाणी टाईप केली असेल, तर बॅकस्केपने काही लोकांचा बॅकस्केपने निघून जाते, पण त्याच्याकडे पर्याय दिला नाही आहे. ती तुम्हाला माहिती पूर्ण डिलीट करायची, तर आपल्याला ह्या ठिकाणी डिलीट हे बटन तुम्हाला प्रेस करावं लागतं. मग माहिती आपल्याला डिलीट करायची आहे, तर तुम्हाला हे डिलीट बटन दाबावं लागेल. खालीलपैकी कोणती डिजिटल पेमेंट ॲप आहे. डिजिटल पेमेंट ॲप विचारलंय, ॲपबद्दल विचारलंय तुम्हाला, लक्षात राहू द्या. या ठिकाणी पेंट हे आपल्याला कुठलं पेंट करण्यासाठी वर्डपॅड नाही, हे नाही. फोनपे हे डिजिटल ॲप आहे, हे तुम्हाला बऱ्याच वेळा विचारलेला हा प्रश्न पण मला दिसत आहे. पुढील प्रश्न, इंटरनेटवरून फाईल डाउनलोड करणे म्हणजे काय. इंटरनेटवरनं फाईल डाउनलोड करणे म्हणजे काय, आपण ते ह्या प्रश्नात बघत आहोत. आता बऱ्याच जणांना डाउनलोड म्हणजे काय, कंट्रोल+ आपण जर एज प्रेस केला तर आपण डाउनलोड हे करत असतो. तर आता आपण पर्याय बघूया. पर्याय दिला तुम्हाला त्या ठिकाणी फाईल इंटरनेट, आता ह्या ठिकाणी दिलाय बी पर्याय दिलाय फाईल संगणकावर आणणे. त्याला काय म्हणतात, मग ही डाउनलोड करणे ही प्रणाली असते. हा मराठीत प्रश्न तुम्हाला विचारला जातो, म्हणून तुम्हाला पर्याय दिला आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. MS वर्डमध्ये मजकूर मध्यभागी म्हणजे सेंटर आणण्यासाठी कोणती शॉर्टकटची वापरतात. लेफ्टला आणायचं असेल, आता ह्या साईडला इकडे लेफ्ट आहे, लेफ्टला आणायचं असेल कंट्रोल+L, राईटला कंट्रोल+R आणि सेंटरला आणायचं असेल तर कंट्रोल+E ही शॉर्टकट्स की वापरली जाते सेंटरला आणण्यासाठी. पुढे येतं पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते आउटपुट डिव्हाइस आहे. आता काय वाटतं बरं तुम्हाला, आउटपुट डिव्हाइस कोणता असेल. कीबोर्ड काय असतो, इनपुट असतो. त्यानंतर माऊस काय असतो, तो पण इनपुट असतो. त्यानंतर तुम्हाला दिलाय मॉनिटर, मॉनिटर मात्र इनपुट नाहीये. जे दिसतं याच्यावरती तुम्हाला स्क्रीनवरती तो आउटपुट असतो, तो इनपुट नसतो. आणि स्कॅनर हे इनपुट असतो. मग यापैकी कोणता नाहीये, तर तो मॉनिटर हा आउटपुट डिव्हाइस आहे आणि इनपुट डिव्हाइस नाहीये. मग खालीलपैकी कोणते आउटपुट डिव्हाइस आहे, तर मॉनिटर. ओके. पुढचा प्रश्न आहे, संगणकातील फोल्डरचा उपयोग कशासाठी होतो. संगणकातील फोल्डरचा उपयोग कशासाठी होतो. मग कशासाठी होत असेल बरं मित्रांनो, ती फाईल व्यवस्थित ठेवण्यासाठी होईल ना. इंटरनेट चालवण्यासाठी होणार नाही, प्रिंट काढण्यासाठी होणार नाही. मग हा कशासाठी होतोय, फाईल व्यवस्थित ठेवण्यासाठी. हे तुम्हाला हा पर्याय लक्षात राहू द्यायचं. पुढे जाऊ आपण. ऑनलाईन फॉर्म भरताना हे बघा, हे स्टारवाला चिन्ह दिसते तुम्हाला, चिन्ह असलेल्या माहितीचा अर्थ काय असतो. तर ह्या प्रश्नाचा आहे, ऐच्छिक माहिती का आवश्यक माहिती का चुकीची माहिती का लपवलेली जाणारी माहिती. तर नाही, तर ती आवश्यक माहिती असते. ते स्टार केलेली असतात ना लाल कलरचे, ते स्टार आवश्यक माहिती ती भरावी लागेल तुम्हाला फॉर्म भरताना. पुढे जाऊ द्या. मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटमध्ये नवीन प्रस्तुत म्हणजे आपण म्हणतो प्रेझेंटेशन म्हणतो ना, तयार करण्यासाठी कोणता पर्याय वापरतात. आता नवीन वापरायचं ना तुम्हाला, नवीन, तर मग काय करावं लागेल, न्यू ह्या बटनावरती तुम्हाला क्लिक करावं लागेल. हे लक्षात राहू द्या. पुढील प्रश्न,
इंटरनेटवर माहिती शोधण्यासाठी वापरलेले शब्द काय म्हणतात? म्हणजे इंटरनेटवर माहिती तुम्ही जी सर्च करतात, शोधतात, त्या माहिती म्हणजे त्याला वापरलेला शब्द कोणता वापरला त्यांनी या ठिकाणी? हे बघा, इंटरनेटवर माहिती शोधण्यासाठी वापरलेले शब्द काय म्हणतात? मग त्याला आता कीवर्ड म्हणतो ना आपण. कोणती माहिती शोधताना आपण कीवर्ड म्हणतात. त्याला पुढे जाऊ देऊ आपण. एक मिनिट खाली घ्या. हे बघा, तुम्हाला कीवर्ड दिसतं या ठिकाणी. इंटरनेट माहिती शोधण्यासाठी वापरला जाणारा शब्द कोणता? ओके. खालीलपैकी कोणती सरकारी डिजिटल सेवा आहे? सरकारी डिजिटल सेवा, हे बघा, फोटो तर नाही आहे, VLC नाही आणि VMPN नाही, हे तिघं नाही आहेत. ही डिजिटल लॉकर म्हणजे तुम्ही 10वीचे 12वीचे मार्कशीट, आपण एक व्हिडिओ पण बघितला होता मागे, याच्यावर माझा एक छोटीशी एक रील्स टाकली होती मी, की डिजिटल लॉकरमधून आपण 10वी 12वीचे सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतो. तर हे मित्रांनो, हे बघा डिजिटल लॉकर आहे. या ठिकाणी तुम्हाला सगळे सर्टिफिकेट तुम्हाला इथे मिळतात त्याच्यावरती. MS एक्सेलमध्ये एका सेलमधील माहिती दुसऱ्या सेलमध्ये कॉपी करण्यासाठी कोणती क्रिया वापरतात? MS एक्सेल आहे, नीट लक्षात आहे. MS एक्सेलमध्ये काय करतो? कॉपी करण्यासाठी, म्हणजे तिथून तुम्हाला इकडे कॉपी पेस्ट करायचं. MS एक्सेलमध्ये एका सेलमधील माहिती दुसऱ्या सेलमध्ये कॉपी करण्यासाठी कोणती प्रक्रिया करतात बरं? कॉपी आणि पेस्ट का? बघा बरं, कॉपी आणि पेस्ट हे सेव्ह आहे, डिलीट आहे, रिमूव्ह. आता कॉपी आणि पेस्टचा पर्याय उत्तर मिळालं. कॉपी आणि पेस्ट आपण करत असतो. प्रश्न पुढचा 144 क्रमांकाचा. संगणकामध्ये तारीख व वेळ दाखवण्याचे काम कोण करते? तुम्ही, मी नाही ना, मग कोण करतं? त्या ठिकाणी क्लॉक करतं. क्लॉक हा आपला टाइम दाखवण्याचं काम करतो. इंटरनेट वापरताना वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावे? मजकूरचा पासवर्ड वापरावा. मजबूत असा पासवर्ड वापरायचा. जो मजकूर असेल आपला, त्यासाठी हा पहिला पर्याय, मजबूत पासवर्ड वापरावा, दिलाय तुम्हाला. इंटरनेटवर तुम्हाला सुरक्षित राहायचं असेल तर पासवर्ड तुम्हाला मजबूत ठेवावा लागेल. MS वर्डमध्ये शब्द शोधण्यासाठी कोणता पर्याय वापरता येईल? MS वर्डमध्ये तुम्हाला शब्द शोधायचा आहे, आपण काय म्हणतो त्याला? फाइंड करतो ना आपण, त्या ठिकाणी त्याला फाइंड तुम्हाला करता येईल. पुढचा प्रश्न 147 क्रमांकाचा. खालीलपैकी कोणते सर्च इंजिन आहे? सर्च इंजिन, तर मग मला असं म्हणणं आहे, DuckDuckGo हा सर्च इंजिन आहे. पेंट नाही आहे, वर्ड नाही आहे, एक्सेल नाही आहे. गुगल प्रमाणे सर्च इंजिन कोणता आहे? DuckDuckGo हा आहे, हे लक्षात राहू द्या. बाकीचे सर्च इंजिन तुम्हाला माहिती असतील, याहू वगैरे सर्च इंजिन तुम्हाला माहित आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊ. पुढील प्रश्न 148 क्रमांकाचा. संगणकातील माहितीचे मोजमाप कोणत्या एककामध्ये केले जाते? माहितीचे मोजमाप. आता इथे माहितीचे मोजमाप मीटरमध्ये नाही होत, लिटरमध्ये नाही होत, ग्रॅममध्ये होत नाही, मग कशामध्ये होतं? बाईटमध्ये होत असतं. बाईट आपण म्हणतो ना, ते बाईटमध्ये आपण करत असतो. पुढील प्रश्न. ऑनलाईन व्यवहार पूर्ण झाल्यानंतर मिळणाऱ्या संदेशाला काय म्हणतात? काय म्हणतात बरं? ऑनलाईनचे व्यवहार पूर्ण झाल्यावर मिळणाऱ्या संदेशाला काय म्हणतात? ट्रान्झॅक्शन कन्फर्मेशन. हे आपण करतो ना, टेम्पलेट नाही, ड्राफ्ट नाही, हे ट्रान्झॅक्शन कन्फर्मेशन आपण देत असतो समोरच्याला. MSCIT अभ्यासक्रमाचा मुख्य उद्देश काय? तर तुम्ही जे शिकलायत ना, डिजिटल साक्षरता, हा त्याचा मुख्य उद्देश आहे मित्रांनो. कोणता आहे? डिजिटल साक्षरता हा मुख्य उद्देश आहे. हा तुम्हाला दिसेल, डिजिटल साक्षरता वाढवणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. संगणकामध्ये पुढील प्रश्न आपण बघूया. संगणकामध्ये क्लिपबोर्डचा उपयोग कशासाठी होतो? क्लिपबोर्डचा उपयोग कशासाठी होत असेल बरं? क्लिपबोर्डचा उपयोग कॉपी केलेली माहिती तात्पुरती साठवण्यासाठी हा क्लिपबोर्ड जो असतो ना, त्यासाठी केला जातो. म्हणजे कॉपी केलेली माहिती साठवण्यासाठी हा क्लिपबोर्ड, ते नाही का कॉपी पेस्ट आपण करतो, त्या ठिकाणी ही माहिती असते. MS एक्सेलमध्ये चार्ट तयार करण्यापूर्वी काय निवडणे आवश्यक असते? आता तुम्हाला जे तुम्ही MS एक्सेलमध्ये तुम्ही चार्ट तयार केलाय, तर चार्ट तयार केला असेल त्यात काय निवडणे आवश्यक आहे? प्रिंट नाही, पासवर्ड पण नाही, फोल्डर पण नाही, मग काय आहे? डेटा निवडणे तुमच्यासाठी खूप आवश्यक असतं. खालीलपैकी कोणता वेब ब्राउझर नाही? आता वेब ब्राउझर नाही, मग या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी नाही माहिती ना. फायरबॉक्स आहे, ओपेरा आहे, एज आहे, पण टॅली प्राईम हे आपलं एक असं ॲप्लिकेशन आहे की या ॲप्लिकेशनमध्ये आपण फक्त आणि फक्त अकाउंटचे कामं करू शकतो. म्हणजे टॅली प्राईम याच्यासाठी वापरला जातं. डी पर्याय. पुढे जा. MS वर्डमध्ये मजकूर उजव्या बाजूला म्हणजे अलाइन बरं का करण्यासाठी कोणती शॉर्टकट्स की वापरतात? दिली या ठिकाणी. कंट्रोल+ आपण R वापरतो ना राईटला जाण्यासाठी. इकडे प्रश्न क्रमांक 155. गुगल मॅपचा उपयोग कशासाठी केला जातो बरं? काय वाटतं तुम्हाला? गुगल मॅपचा टायपिंग करण्यासाठी नाही, खेळण्यासाठी, व्हिडिओ बनवण्यासाठी नाही, कशासाठी केला जातो? नकाशा व मार्ग शोधण्यासाठी. आता एक प्रश्न आला ज्या खाली, तर आपण बघून घेऊ. संगणकातील
बूटिंग म्हणजे काय? आता बूटिंग म्हणजे काय? गुटखा होणे नाही, संगणक सुरू करण्याची प्रक्रिया, त्याला बूटिंग असं म्हणत असतात. हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि याची पूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करा. मित्रांनो, याच्या पुढची जो व्हिडिओ आहे, व्हिडिओ क्रमांक 8, MS-CITचा अभ्यास कसा करावा आणि प्रश्न कसे सोडवावे, आपण ह्याच्यावर येणार आहोत. आता प्रॅक्टिकल सिरीज आपण सुरू करत आहोत. पहिलेपासून MS-CITचे सगळे प्रॅक्टिकल कसे क्वेश्चन सोडायचे आपण त्या प्रॅक्टिकल सिरीजला आपण सुरू करत आहोत. ती पण नक्की बघा आणि येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.